गणित हा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यास उत्सुक असणाऱ्या 8व्या वर्गाच्या सर्वांचे स्वागत. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल, कारण दोन्ही भाषांचा समावेश मी यामध्ये केलेला आहे. तर चला वेळ न घालविता वर्ग 8वी गणिताच्या पहिल्या प्रकरणाकडे वळू. पहिल्या प्रकरणाचे नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. यामध्ये आपण शिकणार आहोत पॉइंट बिंदू, लाइन सेगमेंट और लाइन रेषा, सेगमेंट रेषाखंड, रे किरण, प्लेन प्रतल, कॉन्करंट लाइन्स एक संपाती रेषा, पैरेलल लाइन्स समांतर रेषा, बिंदू. पॉइंट कोणताही लहान किंवा मोठा ठिपका असेल किंवा डॉट असेल त्याला आपण पॉइंट म्हणतो. या ठिकाणी डॉट किंवा ठिपका. या ठिकाणी बघा, मी काही पॉइंट्स काढणार आहेत. हे लाल पॉइंट्स आहे, लहानपासून मोठ्यापर्यंत, बट ऑल आर पॉइंट्स. लहान असेल किंवा मोठा असेल. तर पॉइंट हा गणितामध्ये कसा दर्शवितात? हाऊ पॉइंट इज रिप्रेझेंटेड? पॉइंट इज रिप्रेझेंटेड बाय इंग्लिश कॅपिटल लेटर, इंग्रजी अक्षराने. खाली उदाहरण दिलेलं आहे, ABCD पॉइंट्स. These points are represented by capital letter. इंग्रजीमधील कॅपिटल लेटरनी पॉइंट्स दर्शवितात. आता आपण बघणार आहोत रेषा, लाइन सेगमेंट और लाइन. दिस इज लाइन AB. किंवा लाइन, त्याच्यासमोर एक स्मॉल p दिसत आहे तुम्हाला. मध्ये त्या लाईनवर दोन पॉइंट्स दिसत आहे, पॉइंट A आणि पॉइंट B. तर या लाईनला नाव कसं द्यायचं? हाऊ टू नेम दिस लाइन? दिस लाइन AB, A पॉइंट पासून ते B पॉइंट पर्यंत लाइन AB. किंवा कोणता विद्यार्थी म्हणेल पॉइंट लाइन BA. दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत. रेषा AB किंवा रेषा BA. पण कधी या खाली एक मी लाईन काढलेली आहे, या लाईनच्या समोर फक्त काय दिलं आहे? स्मॉल लेटर P. इथे A आणि B तुम्हाला दिसत नाही. त्यावेळेस या लाईनला नाव कसं द्यायचं? लाईन P किंवा रेषा P. आता आपण शिकणार आहोत सेगमेंट. सेगमेंट म्हणजे रेषाखंड. आधी काय शिकलो? रेषा. आता काय शिकत आहोत? रेषाखंड. रेषाखंड, खंड म्हणजे तुकडा, त्या रेषेचा तुकडा. आता इथे हे काढलेले आहे. ती रेष जी होती, दोन्ही बाजूला काय होते? रेषेवर एरोज होते. देअर वेर एरोज ऑन बोथ एंड्स ऑफ द लाइन. त्याला एंड नसतोच, कितीही वाढवू शकतो दोन्ही बाजूला, पण दोन्हीकडे कशी दाखवली होती लाईन? एरोनी दाखवली होती. इथे रेषाखंड किंवा सेगमेंट कसा दाखवला? इथे तुम्हाला एरो दिसत आहे का? नाही. इथे काय दिसत आहे तुम्हाला? पॉइंट दिसत आहे. पॉइंट A अँड पॉइंट B. पॉइंट A पासून ते पॉइंट B पर्यंत जे काढलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? सेगमेंट, रेषाखंड. म्हणजेच सेगमेंटला, रेषाखंडाला काय आहेत? अंत्यबिंदू, एंड पॉइंट्स. एंड पॉइंट्स कोणते आहे? A अँड B.
ए आणि बी. तर सेगमेंटला नाव कसं द्यायचं? सेगमेंटला नाव SEG, शॉर्ट फॉर्म ऑफ सेगमेंट, SEG AB. दुसरा विद्यार्थी म्हणेल SEG BA. सेगमेंट वाचायचं कसं? सेगमेंट AB किंवा सेगमेंट BA. ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? सारख्याच आहेत. मराठीमध्ये रेख AB किंवा रेख BA म्हणजे उलटसुलट आपल्याला नाव देता येते. ए पॉईंट पहिले घेतला तरी चालेल, बी पॉईंट पहिले घेतला तरी चालेल, पण दोन्ही पॉईंट यायला पाहिजे. आता डिफरन्स बिटवीन लाईन सेगमेंट अँड लाईन. या सेगमेंट आणि लाईन याच्यामध्ये काय फरक आहे? आता बघा, दोन्ही ठिकाणी AB लिहिलेलं आहे. एका ठिकाणी काय आहे? एंड पॉइंट्स आहे, अंत्यबिंदू आहेत. दुसऱ्या ठिकाणी एरोज आहेत. एरोजचा अर्थ आहे धिस कॅन बी एक्सटेंडेड ऑन बोथ साइड्स. ही दोन्ही बाजूला आपण वाढवू शकतो. आणि पहिली, ज्याला आपण सेगमेंट किंवा रेषाखंड म्हणतो, तो दोन्ही बाजूला वाढवू शकत नाही. त्याला नेमकं अंतर असते, नेमक्या अंतराचा असतो. 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. इट इज ऑफ स्पेसिफिक लेंथ. रेषा आणि रेषाखंडामधील फरक कळला तुम्हाला आता. त्याला अंत्यबिंदू आहेत, एंड पॉइंट्स आहेत. दिस कॅन बी एक्सटेंडेड ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला ॲरो आहेत. ॲरो असलेल्याला रेषा म्हणायचं आणि ॲरो नसलेल्याला रेषाखंड म्हणायचं. लाईन अँड सेगमेंट. नाउ वी विल स्टडी रे, किरण. तर किरण काय आहे? या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एका बाजूला ॲरो आहे आणि एका बाजूला पॉइंट आहे. जसा सेगमेंटमध्ये आरंभ बिंदू होता, ओरिजिन होती, त्याचप्रमाणे सुरुवातीचा बिंदू होता, एंड पॉइंट होते. इथे काय आहे? ओरिजिन. ए इज ओरिजिन आणि बी कडे काय आहे? ॲरो. मीन्स ॲरो म्हटला की ॲरोचा अर्थ काय? दिस कॅन बी एक्सटेंडेड ऑन बी साइड. तो बी बाजूला कितीही वाढविता येतो. ॲरोचा अर्थच तो आहे, त्या बाजूला कितीही वाढविता येतो. मग रेला नाव कसं द्यायचं? रे AB, रे BA. किरण AB, किरण BA. पण लक्षात घ्या, हे चूक आहे. चूक लक्षात आणण्यासाठी म्हणून मी असं लिहिलं. हे कसं आहे? ह्या गोष्टी चूक आहेत. असं नाव आपल्या रेला दोन AB BA देता येत नाही. ज्याप्रमाणे आपण सेगमेंटला आणि लाईनला नाव दिलं होतं, लाईन AB किंवा लाईन BA. But we cannot name ray AB as ray BA. कारण सांगतो तुम्हाला, आपण देऊ शकत नाही. याचं कारण आहे, याला कुठून नाव द्यावं लागते? त्याच्या ओरिजिन पासून. रे AB किंवा किरण AB. तुम्ही BA जर म्हणाल तर ते चुकेल. कारण बी हा आरंभ बिंदू आहे का? ओरिजिन आहे का त्याची? नाही. ए इज द स्टार्टिंग पॉइंट, ओरिजिन. ए पासूनच द्यावं लागेल. मीन्स रे AB किंवा किरण AB. मग कुठून नाव देतो आपण? ओरिजिन पासून नाव देतो. रेला कधीही ओरिजिन पासूनच नाव द्यायचं. त्याला काय म्हणतात? आरंभ बिंदू. आता या ठिकाणी मी काही उदाहरणं दिली आहे तुम्हाला. 2 उदाहरणं दिलेली आहे. हे बघा, ओरिजिन इज, आरंभ बिंदू कुठे आहे? इथं P वर आहे, म्हणून नाव कुठून दिलं? रे PQ, किरण PQ. आता मी दुसरं किरण काढतो.
या ठिकाणी बघा, ॲरोकडे काय आहे? पी आहे. ॲरोकडे पी आहे. आणि इकडे पॉईंट असलाच पाहिजे जरुरी नाही, पॉईंट दिल्या जात नाही. तुम्हाला समजावून म्हणून मी पॉईंट दिला इथे. तर क्यूकडे ॲरो आहे का नाही? मग याचं नाव कसं द्यायचं? रे क्यू पी. किरण क्यू पी. तर आता आपण शिकणार आहोत एकरेषीय बिंदू. एकरेषीय मराठी नावातच लपलेला आहे. एक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर असणारे. हे बघा, ए पी झेड एम आर, दिस पॉइंट्स आर ऑन द लाईन. हे कसे आहे? पॉइंट सर्व एका लाईनवर आहेत, म्हणून यांना काय म्हणायचं? एकरेषीय बिंदू. कोलिनियर पॉइंट्स. दीज आर ऑल कोलिनियर पॉइंट्स. आता खाली बघा, खाली दुसरं उदाहरण दिलं आहे. पी क्यू एस आर असे वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. ते एकाच लाईनवर आहेत का? दोन पॉईंट्स हे एका लाईनवर असतातच, पण दोनपेक्षा अनेक पॉईंट्स असतील, ते एका लाईनवर नसतील, त्यांना काय म्हणायचं? न एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू, नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता पुढचा भाग आपण शिकणार आहोत. प्रतल, प्लेन. प्लेनची उदाहरणं तुमच्या परिचयाचे आहेत. पोळ्या तयार करायचं पोळपाट प्लेन आहे. टेबलचा टॉप प्लेन आहे. म्हणजे कोणताही फ्लॅट सरफेस असेल, सपाट पृष्ठभाग असेल, त्याला काय म्हणतात? प्लेन किंवा प्रतल. हे बघा, वेगवेगळ्या आकाराचे प्लेन आहेत. रेक्टँग्युलर, सर्क्युलर, ट्रँग्युलर. अट काय आहे? सपाट पृष्ठभाग. फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन. प्लेन किंवा प्रतल. प्लेन किंवा प्रतल हा इंग्रजी लेटरनी दर्शवितात, बहुतांश एचनी दर्शवितात. आता समोरचा भाग शिकणार आहोत. समोरचा भाग आहे, हे बघा, मी पी पॉईंट काढलेला आहे. सर्व लाईन्स ह्या पॉईंट पी मधून चाललेल्या आहेत. अजून एकदा दाखवतो. हा पॉईंट पी. सर, ही एक लाईन गेली, दुसरी लाईन आली, त्याच्या पी मधूनच गेली, तिसरी लाईन सुद्धा पी मधूनच गेली. ऑल लाईन्स पासेस थ्रू पॉईंट पी. मग अशा लाईन्सला काय म्हणायचं? ज्या एकाच बिंदूतून जातात. अजून काढू शकतो आपण. मी उदाहरणार्थ या ठिकाणी किती लाईन्स काढल्या? 1 2 3 4 लाईन्स काढल्या. वी कॅन ड्रॉ ॲज मेनी ॲज लाईन्स. असंख्य रेषा आपण काढू शकतो या बिंदूतून जाणाऱ्या. तिसरी काढू शकतो, असं 5वी 6वी 7वी 8वी असंख्य रेषा काढू शकलो असतो. तर या सर्व रेषा एकाच बिंदूतून जात आहेत. तर या रेषांना काय म्हणतात? कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स, एकसंपाती रेषा. एकसंपाती रेषा. आणि हा जो पॉइंट पी आहे, ज्यामधून सर्व रेषा जात आहेत, या पॉइंट पी ला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स, संपात बिंदू. व्हॉट इज पी? P is, in this case, P is point of concurrence, संपात बिंदू. कारण सर्व लाईन्स एकाच बिंदूतून जात आहे. लाईन्सला म्हणायचं एकसंपाती रेषा, बिंदूला म्हणायचं संपात बिंदू. लाईन्सला म्हणायचं कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंटला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता इथे बघा, तुम्हाला या ठिकाणी 2 जोड्या दिसत आहेत लाईन्सच्या. वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. आता बघूया आपण. मी पहिलेच सांगितलं, लाईन कॅन बी एक्सटेंडेड ऑन बोथ द एंड्स. वाढवली ही लाईन वाढवली. काय झालं? त्या 2 लाईन्स एकमेकांना छेदल्या. बोथ द लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट
अ पॉइंट. त्यांना काय म्हणायचं? दीज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. ह्या लाईन्स कशा आहेत? इंटरसेक्टिंग लाईन्स आहे. जरी तुम्हाला या ठिकाणी इंटरसेक्ट होताना दिसलेल्या नव्हत्या, पण ॲरोचा अर्थ काय? इट कॅन बी एक्सटेंडेड ऑन बोथ द एंड्स. त्या दोन्ही बाजूला आपण वाढवू शकतो. या मी वाढवल्या आणि त्या एकमेकांना एका पॉईंटमध्ये छेदल्या, इंटरसेक्ट झाल्या. म्हणून दीज लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स, छेदणाऱ्या रेषा. आता दुसऱ्या लाईन्स पहा. ही लाईन वाढवली, ही दुसरी लाईन वाढवली. ह्या इंटरसेक्ट झाल्या का? ह्या छेदल्या का? नाही. यांना कितीही वाढवाल दोन्ही बाजूला तरी ह्या छेदणार नाही. दाराचे दोन गज छेदतात का एकमेकांना? छेदत नाहीत. सरळ गज असे समांतर असतात. त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात पॅरलल लाईन्स, समांतर रेषा. म्हणजे ज्या छेदत नाही त्या कोणत्या रेषा? समांतर रेषा. पण लक्षात घ्या, या ठिकाणी मी एक सांगितलं नाही, त्या रेषा कशा पाहिजे? एकाच प्लेनमध्ये असलेल्या. एकाच प्लेनमध्ये असलेल्या त्याला म्हणतात कोप्लेनर लाईन्स. कोप्लेनर नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स नोन ॲज पॅरलल लाईन्स. समांतर रेषा. लाईन्स, रेज. तुम्हाला वारंवार हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला एक्झरसाइज सोडवता नक्कीच येईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झरसाइज नक्कीच सोडवता येणार आहे.